ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे दालन खुले करणारा ऐतिहासिक क्षण सिरेगाव बांध येथे साकार झाला। जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा व स्मार्ट ग्रामपंचायत सिरेगाव बांध यांच्या संयुक्त विद्यमाने ई वाचनालय व अभ्यासिकेचे भव्य लोकार्पण तसेच महात्मा ज्योतिबा फुले सभामंडपाच्या बांधकाम व सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय राजकुमारजी बडोले साहेब यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी दर्जेदार पुस्तके, डिजिटल सुविधा व अभ्यासासाठी शांत वातावरण मिळावे या उद्देशाने ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ व गावकऱ्यांच्या लोकवर्गणीसह आमदार निधी व पुरस्कार निधीचा उपयोग करून अत्याधुनिक नवीन वाचनालय, ई वाचनालय व अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे। लोकार्पण सोहळ्यात आमदार राजकुमारजी बडोले साहेबांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ग्रामीण विद्यार्थ्यांनी या वाचनालयाचा योग्य उपयोग करून स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावे। असे उपक्रम प्रत्येक गावात राबवणे गरजेचे आहे। त्यांनी ग्रामपंचायत, शाळा व ग्रामस्थांचे कौतुक करत गावासाठी हे ज्ञानमंदिर प्रेरणादायी ठरेल असे मत व्यक्त केले। या ऐतिहासिक कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य सौ पुष्पलताताई रुपकर, सरपंच सौ सागरताई चिमणकर, उपसरपंच इंजिनियर हिंदकृष्णजी संग्रामे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष लोकपालजी गहाणे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंतजी गणवीर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ तरोणे, माजी उपसभापती होमराजभाऊ पुस्तोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकरजी मरसकोले, कृषी बाजार समिती संचालक व्यंकटजी खोब्रागडे, माजी सरपंच संजयभाऊ खरवडे, उपसरपंच पराग कापकते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेशजी कापकते, माजी अध्यक्ष राजेश डोंगरवार, मुख्याध्यापक टी.के. ठवकर, संस्थाध्यक्ष मनोहर चिमणकर, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष चामेश्वरजी गहाणे, पत्रकार सुरेंद्रकुमार ठवरे तसेच शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिरेगाव बांधमध्ये उभे राहिलेले हे ई वाचनालय ग्रामीण शिक्षणाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिणारे ठरेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी आकाश नंदागवळी, भंडारा, गोंदिया जिल्हा प्रमुख।